सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्व उपस्थित मंडळींचे स्वागत करतो. कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल. आपल्यासोबत आज संस्थेचे प्राचार्य प्रोफेसर मोडी हे हजर आहेत. आपले प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर मनोज अनावकर. डॉक्टर मनोज अनावकर हे स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षक, संशोधक आणि व्यावसायिक असून त्यांनी भू अभियांत्रिकी, वाहतूक व भू अभियांत्रिकी या विषयात PhD केलेली आहे. हे आपल्या सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी असून त्यांनी भू अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी ME मास्टर ऑफ इंजिनिअरिंग SPC मधून केलेली आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व जनसंपर्क विषयातील पदव्युत्तर पदविका आणि वेब डिझायनिंग आणि इंटरनेट टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केलेला आहे. त्यांचा एक्सपिरियन्स सुरुवातीचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स हा बांधकामाच्या साईटवरती स्थापत्य अभियंता म्हणून आहे आणि त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आतापर्यंतचा 33 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांची एक स्वतःची अशी कंपनी आहे इंटेरियर डेकोरेशन सोल्युशन्सची आणि त्यांनी बरेच जर्नल पब्लिकेशन्स केलेले आहेत आणि पुस्तकं लिहिलेली आहेत. डॉक्टर अनावकर हे गेल्या 2 दशकाहून अधिक काळ मुद्रित, रेडिओ, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमातून मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते स्तंभलेखक म्हणून त्यांनी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, मुंबई आणि पुणे आवृत्त्या, नवशक्ती आणि प्रहार यासारख्या अग्रगण्य मराठी वृत्तपत्रात लेखन केलेले आहे. आणि 5 देशातून प्रकाशित होणाऱ्या कन्स्ट्रक्शन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय मासिकात त्यांनी जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन या विषयावर विशेष लेखमाला लिहिलेली आहे. आणि गेल्या 23 वर्षापासून ते ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी येथे मुक्त वृत्त निवेदक म्हणून कार्यरत आहे. दैनिक लोकसत्तामध्ये विशेष करिअर मार्गदर्शन अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम केलेलं आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, आर्ट, पॅरामेडिकल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन केलेलं आहे, मार्गदर्शन केले. याशिवाय इन ॲडिशन टू दिस IBN लोकमत, G24 तास, साम TV या वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या प्रसारित होणाऱ्या थेट करिअर विषयक फोन इन कार्यक्रमात त्यांना तज्ज्ञ पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेले आहे. सो लेट अस ॲप्रिशिएट, वेलकम. सर्वप्रथम मी मोदी सरांना विनंती करतो की पाहुण्यांचं स्वागत करावं. थोडीशी रोटी. आज डॉक्टर मनोज अनावकर जे आहेत ते आयुष्य अभियांत्रिकी, अध्यात्म विज्ञान आणि ताण व्यवस्थापन या विषयावरती बोलणार आहेत. नमस्कार प्राचार्य महोदय, माझे शिक्षक आणि अधिकारी मित्र आणि विद्यार्थी मित्र, आज एका वेगळ्या विषयावरती संवाद साधण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. विषय आहे आयुष्य अभियांत्रिकी, अध्यात्म विज्ञान आणि ताण व्यवस्थापन. आता प्रश्न असा होतो की आपण आपलं आयुष्य इंजिनियर करतो का? इंजिनियर करतो का म्हणजे काय हे समजण्याआधी किंवा मुळात आयुष्य अभियांत्रिकी म्हणजे काय हे समजण्याआधी सोप्या शब्दात जर आपल्याला समजायचं असेल तर मुळात इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी म्हणजे काय, तर 4 वर्ष अंडर ग्रॅज्युएटची जी आहे, पदवीची जी 4 वर्ष आहे ती का आणि कसं हे 2 प्रश्न विचारण्यासाठी मनाचं प्रशिक्षण म्हणजे अभियांत्रिकी. एक साधं सोपं सरळ उदाहरण जर द्यायचं झालं तर जे इथे सिव्हिल इंजिनिअरिंग मधले आहेत त्यांनाही कळू शकेल आणि जे नाही आहेत त्यांनाही आपण बघितलेलं असेल कधी ना कधीतरी तर आपल्याही लक्षात येईल की ज्या वेळेला छताला प्लास्टर करायचं असतं त्यावेळेला तो जो कडिया असतो, कामगार असतो, तो त्या थापीवरती प्लास्टर घेतो आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने मारतो. बरोबर? आता त्याचं ते मारलेलं प्लास्टर तिकडे चिपटून राहतं. हे जर आम्ही इंजिनियर लोक त्या वर्गाच्या 4 भिंतीत अभियांत्रिकी शिकलेले जर करायला गेलो तर आम्हाला ते जमणार नाही. म्हणजे कसं करायचं हे त्याला माहिती असतं, पण एखादी गोष्ट का करायची हे आम्हाला माहिती असते. एखादा पाय घालायचा तर तो का घालायचा, एखाद्या तुळईमध्ये किंवा खांबामध्ये बीम कॉलम मध्ये नेमकी किती साड्या यायला हव्या, इतक्यात काय यायला हव्या
हे सगळं आम्हाला माहिती असतं. आणि म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना असं म्हणतो की का आणि कसं याचं जो संगम केला जातो, इंटिग्रेशन जे केलं जातं, त्याच्यातून स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रकल्प उभे राहतात. आता मग हाच कन्सेप्ट जर आपल्याला आयुष्याला लावायचा असेल, का आणि कसं हे विचारायचं असेल, तर ते खरोखरच आपण करतो का त्या पद्धतीने? कारण कसं होतं बघा, आपल्या आयुष्यात अनेक समस्या आहेत, त्यांची उत्तरं शोधायला आपल्याला हे दोन प्रश्न मदत करू शकतात. आणि त्या दृष्टिकोनातून मग इंजिनिअरिंग, आयुष्य इंजिनिअर करणं म्हणजे काय, तर हे दोन प्रश्न जर आयुष्याच्या प्रत्येक समस्ये संदर्भात विचारले तर आपल्याला उत्तर मिळू शकतात, आयुष्य सोपं होऊ शकतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर मूल ज्यावेळेला लहान असतं, कोणाला समस्या तर सगळ्यांनाच आहेत आयुष्यात. लहान 2.5-3 वर्षाच्या मुलाला घेऊन जातात शाळेच्या प्रवेशासाठी, त्यावेळेला तिकडे त्याला अमुक बोल तमुक बोल, अमुक बोलू नको, आणि त्याच्या मनावर ताण येत असतो. नंतर 10वी झाली, मग आता मला प्रवेश कुठे मिळेल, 12वी झाली, कोणतं महाविद्यालय मिळेल, मग डिग्री घेतली, पदवी घेतली की त्याच्यानंतर मग प्रश्न असतो की मला नोकरी कुठे मिळेल, किती पगाराची मिळेल. ती मिळाली की मग पुढची समस्या असते की वरती प्रमोशन कसं होईल. हे सगळं होऊन स्थिरस्थावर होत आहे म्हणेपर्यंत संसाराच्या सुरुवातीची नांदी सुरू होते. आणि मग मला मिळणारा आयुष्याचा जोडीदार कसा असेल याची चिंता, याचं विवंचन. लग्न झाल्यानंतर मग सांसारिक जबाबदाऱ्या आणि आपल्या कार्यालयीन जबाबदाऱ्या या सगळ्या सांभाळताना होणाऱ्या कार्याचे कसं आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या समस्या. आणि हे सगळं करत करत आपण जेव्हा वयाच्या उत्तरार्धात पोहोचतो त्यावेळेला मग ह्या आयुष्यभर सोसलेल्या ताणामुळे मधुमेह, रक्तदाब यासारखे अनेक विकार लागतात. मग मी झोपून तर राहणार नाही ना त्याच्यातून, याची विवंचना सतावते, त्याचा ताण येतो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या शेवटापर्यंत माणूस जन्माला येतो तिथपासून ते माणूस आयुष्य संपेपर्यंत माणसाचं कायम ताणतणाव हे आपल्याला असतातच. मग आता ह्या ताणतणावाचं उपाय काय, सोल्युशन काय आणि ते कसं काढायचं, त्याच्यासाठी आपण इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपण शिकत असतो, बरोबर. आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते की अवकाशात एखादा पदार्थ असेल तर बाहेरून त्याच्यावर कार्य करणारे जे बल आहेत, एक्सटर्नली अप्लाइड फोर्सेस ऑन द बॉडी, ते काय करतात तर त्याच्यात स्ट्रेसेस निर्माण करतात, ताण निर्माण करतात. मग आता आपल्याला आयुष्याला हे जर लावायचं असेल तर आपल्या मनावर जेव्हा ताण येतो तेव्हा तो पदार्थ किंवा बॉडी म्हणजे काय तर आपलं मन, आणि एक्सटर्नली अप्लाइड फोर्सेस कोण आहे तर रोजच्या स्पर्धा, रोजचे ताणतणाव. आता हे जी सगळी यादी सांगितली ताणतणावांची, ही यादी हे एक्सटर्नल फोर्सेस सारखे आपल्या मनावर काम करत असतात. आणि ते जेव्हा काम करत असतात तेव्हा त्या ताणाखाली मनात विविध विवंचनांमुळे प्रचंड असह्य होतो ताण कधी कधी माणसाला. आणि मग ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं हा विचार निर्माण होतो. आता आपण जेव्हा बघतो तर कोणत्याही पदार्थात जेव्हा ताण निर्माण होतो तर तो कमी असतो की जास्त असतो हे कशावर अवलंबून असतं तर ते ह्याच्यावरती अवलंबून असतं की तो पदार्थ जो आहे तो किती कठीण आहे, रिजिड आहे किंवा फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे. आता ज्यावेळेला जर पदार्थ लवचिक असेल तर त्याच्यात कमी ताण निर्माण होतो. साधं एक्झाम्पल, एक साधं उदाहरण घेऊया की आपल्याला जर ग्लुकोजचं बिस्किट दिलं, आपण त्यांना तोडायला गेलो तर ते वागतं का, ते वागत नाही, ते तुटतं. कारण आपण जो काही फोर्स लावलेला आहे त्या फोर्सच्या तुलनेत त्या क्षणाला ते बिस्किट थोडंसं रिजिड बॉडी सारखं काम करत असतं. पण एक दिवस तुम्ही बाहेर ठेवून द्या ते बिस्किट उघड्यावर हवे, ते नरम पडतं आणि मग तुम्ही तोडायला गेलात तर त्याच्यात ते वागतं, म्हणजे फ्लेक्झिबल होतं ते. त्याच्यामुळे त्याच्यात तितका ताण निर्माण होत नाही जितका ते फ्रेश असताना असतो, बरोबर. म्हणजेच जर ह्या सगळ्या ताणांमधून जर बाहेर पडायचं असेल तर एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे मनाला फ्लेक्झिबिलिटी देणं गरजेचं आहे, लवचिकता देणं गरजेचं आहे. आणि आपण नेहमी बघतो आपल्या रोजच्या आयुष्यात की जी कोणत्याही परिस्थितीत माणसं आहे तसं आयुष्य स्वीकारायला तयार असतात, त्यांच्या आयुष्यात स्ट्रेसेस कमी होतातच, पण ते इतरांच्याही आयुष्यात स्ट्रेसेस कमी निर्माण होतात.
जी अडेलकट्टू माणसं असतात, अठवाली असतात, ती ज्या वेळेला अशा प्रकारचं मी हे करणार नाही, मला जमणार नाही, माझं हे काम नाही, अशा प्रकारचा जेव्हा भूमिका घेतात, त्यातून त्या आपल्याही आणि समोरच्याच्याही आयुष्यात ताणतणाव निर्माण करत असतात. तर त्यामुळे एक भाग झाला हा आपल्या समस्यांमुळे येणारे ताण. आता दुसरा जो भाग आहे ताण काय येतो, तर तो बदलांमुळे. कसं आहे, आता आपण ज्या समस्या बघितल्या त्याच्यामध्ये समजा एखाद्या ठिकाणी पास झाल्यानंतर व्यवस्थित चांगल्या प्रकारे नोकरी मिळालेली आहे, सगळं बरं चाललंय, प्रमोशन वगैरे सगळं बढती वगैरे मिळालेली आहे, आणि अचानक जर आपल्याला ऑफिसने सांगितलं की नाही बघ आता पुढच्या महिन्यापासून तुला बँगलोरला जायचं, तिकडचं ऑफिस हँडल करायचं, म्हणजे आयुष्यात कोणत्याही प्रकारचे बदल झाले की आपल्या मनावर ताण येतो. कारण सर्वसाधारणपणे मन बदलांना ऍक्सेप्ट करायला, स्वीकारायला तयार नसतं आणि त्यामुळे ते ताण येतात. बरं, हे काही अनैसर्गिक आहे का? तर नाही. कारण न्यूटनने सांगितलेलं, त्याच्या गतीच्या पहिल्या नियमामध्ये सांगितलेलं आहे की अनलेस अँड अनटिल बॉडी इज ऍक्टेड अपॉन बाय सम एक्सटर्नल फोर्स द बॉडी इज इन इक्विलिब्रियम डझंट कम टू मोशन. म्हणजे जो स्थिर पदार्थ आहे तो स्थिरच राहणार, बाहेरून काहीतरी बल त्याच्यावरती कार्यरत झाली की मगच तो गतीत येणार, किंवा गतीत असलेला पदार्थ तोपर्यंत गतीत राहणार तोपर्यंत त्याला थांबवण्यासाठी कोणतं तरी बल त्याच्यावर कार्य करत नाही. ओके, म्हणजे इथे पुन्हा आपल्याला ताण व्यवस्थापनासाठी या विज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे मग लक्षात काय घ्यायचं या नियमामधून, हा आपल्या आयुष्याला हा नियम कसा लावायचा, तर बदल हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे मान्य करायला हवं. आणि ते जर मान्य केलं तर मग आपल्याला पॉझिटिव्ह बदल होत नाहीत म्हणून येणारे ताण किंवा नको असलेले बदल कसे टाळता येतील याच्यासाठीचे जे ताण आहे हे ताण आपल्याला कमी करता येईल किंवा नियंत्रणात ठेवता येईल. आता न्यूटनने फक्त आपल्याला गतीबद्दल सांगितले, पण आइन्स्टाईन त्याच्याही पुढे गेला आणि त्याने त्याच्यात गतीबरोबर काळही घातला. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, सापेक्षतावाद आइन्स्टाईनचा. त्याचं असं म्हणणं आहे की कोणतेही गोष्ट जी सुरू आहे ती काही ठराविक काळापर्यंत सुरू असते. बदल हा आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यामुळे ते बदलणारच आहे. तर त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा ताण घेऊ नका. आता ज्या वेळेला आपल्याला न्यूटनने किंवा आइन्स्टाईनने या दोन गोष्टी सांगितल्या, त्याच्या खूप आधी आपल्याला भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्याला अर्जुनाला त्यांनी गीता सांगितली त्यावेळेला त्याच्या दुसऱ्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात त्यांनी असं म्हटलं अर्जुनाला सांगताना, मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनः अनित्या तान तितिक्षस्व भारत. म्हणजे काय, तर हे कोणती पुत्र अर्जुना, विषयांच्या आजूबाजूला जे काही समस्या आहेत, प्रश्न आहेत, हे सगळे जे विषय आहेत यांचा आपल्या मनाशी संपर्क आला की एक्सटर्नली अप्लाइड फोर्सेस व्हेन दे ऍक्ट ऑन द बॉडी स्ट्रेस निर्माण होतो. आणि अशा प्रकारे इंद्रियांच्या उपभोगातून जे ताण निर्माण होतात, आनंद निर्माण होतो, दुःख निर्माण होतं. आता हे आनंद आणि दुःख ही कशासारखी आहे, तर उन्हाळा येतो, मे महिना आला, उन्हाळा येतो, ऑक्टोबरला गरम होतो, परत थंडी, डिसेंबर जानेवारीमध्ये आपल्याला थंडी वाजते. मग आपण काय करतो, तर उन्हाळ्यामध्ये आपण पंखे ऑन करतो, वातावरणात यंत्र लावतो, थंडी असेल तर स्वेटर घालतो, हुडी घालतो आणि पुढे जातो. पण आपल्याला ताण येतो का, बाबा आता उन्हाळा येणार, आता कसं होणार, असा काही ताण येत नाही. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळा हा जसा येत जात असतो तसेच आनंद आणि दुःख हे सुद्धा आयुष्यात येत जात असतात. आणि म्हणून त्यांना तितकंच, उन्हाळ्या आणि हिवाळ्या इतकंच महत्व जर दिलं तर आपल्या मनावरचे ताण कमी व्हायला मदत होते. बरं, दुसरं काय करता येऊ शकतं, जर कारण आपण म्हणतो रिकामं मन सैतानाचा कारखाना, त्यामुळे मनाला सातत्याने बिझी ठेवणं गरजेचं आहे. आता हे बिझी ठेवण्याचे अनेक उपाय असू शकतात. ज्या लोक जे इंजिनिअरिंग मध्ये आहेत ते
जे सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून करू शकतात, किंवा एखादा माणूस काही सामाजिक कामातून कार्यातून गुंतून इतरांना मदत करतो, तेव्हा समोरच्या चेहऱ्यावरचा त्याची समस्या सुटल्यानंतर जो आनंद आपल्याला दिसतो ना, तो आनंद पाहिल्यानंतर आपल्याला समाधान आणि आनंद वाटल्याशिवाय राहत नाही. आणि अर्थातच हे झालं की आपलं मन जे आहे ते अधिक ऍक्सेप्टेबल, अनेक लोकांमध्ये वावरताना अधिक लवचिक होतं, कारण जुळवून घ्यायची सवय लागते. तसंच मन आनंदी राहतं, प्रसन्न राहतं. आणि या सगळ्यामुळे होतं असं की मनाची रिजिडिटी कमी होते, फ्लेक्झिबिलिटी वाढते. बरोबर. त्यामुळे आयुष्याची एका शब्दातली व्याख्या सांगायची तर महासमस्या. हे नकारात्मक नाही, कारण काही लोक ही महासमस्या कशी सोडवतात त्याच्यावरती मोठे होत असतात. आपण त्यांना कर्तृत्ववान माणसं म्हणतो, मोठी व्यक्तिमत्व म्हणतो, आणि त्यातच त्यांचं यश असतं की ही महासमस्या ते कशी हाताळतात, कशी सोडवतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येत जाणारे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यांचं निराकरण ते कसं करतात याच्यातून आपण शिकत असतो. आणि त्यांच्याकडे एवढी ताकद असते की निगेटिव्ह गोष्टी तर आहेतच, पण त्या कशा परिवर्तित करायच्या सकारात्मक गोष्टींमध्ये याची ताकद त्यांच्याकडे असते. आणि म्हणून जेव्हा आपण कधीतरी संभ्रमावस्थेत असतो, ताणाखाली असतो, अशा माणसांची जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला काय होतं की त्या माणसांसोबत 10 मिनिटं जरी आपण बोललो ना, त्यांचं जरी ऐकलं ना, तरी आपल्याला बरं वाटायला मनात. आता सगळेच ते आपण मोठी माणसं काही होऊ शकणार नाही. प्रश्न आणि समस्या तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. त्यामुळे जर एका वाक्यात, आणि समस्या आपण मगाशी म्हटलं तसं की जन्माला येताना सगळ्यात पहिली समस्या कोणती, तर बाळ जन्मल्यानंतर त्याला श्वास घेता येत नसतो. त्याला डॉक्टर काय करतात, डॉक्टर पाठी थापा मारतात, थपक्या देतात, आणि मग ते बाळ रडायला लागतं. जेव्हा बाळ रडायला लागतं त्यावेळेला श्वास लागून येऊन त्याला श्वास घेता यायला लागतो, त्याच्यातून श्वास घ्यायला शकतो. त्यामुळे श्वास घेता येत नाही, कसा घ्यायचा ही पहिली समस्या. आणि ज्यावेळेला आयुष्याची 80-90 वर्षे झालेली आहेत, आता सगळं शरीर जर्जर झालेलं आहे, व्याधी आहे, नको वाटतंय आता अगदी जगणं, पण श्वास थांबत नाही, ही शेवटची समस्या. त्यामुळे श्वास घेता येत नाही, पहिला श्वास घेतो आणि शेवटचा श्वास घेतो, या 2 श्वासांमधलं अंतर आणि त्यामध्ये अनंत समस्यांची मालिका म्हणजे महासमस्या असते या आयुष्य. आणि म्हणूनच हे या सगळ्या महासमस्या किंवा हे सगळे ज्यात वेगवेगळे टप्पे आहेत आयुष्यात, ते तुम्ही कसे पार पाडताय. आणि हे पार पाडत असताना केवळ तुम्ही स्वतःपुरतेच पार पाडताय की तुम्ही ते पाडत असताना पूर आलेला आहे, तुम्ही पोहत जाताय आणि जाता जाता तुम्ही 2-4 जणांना आपल्याबरोबरही काठावर घेऊन सोडताय, हेही महत्वाचं आहे. त्यामुळे इतरांनाही तुम्ही उभं करण्याचं मदत करत असाल, त्याच्यात जर गुंतून घ्याल स्वतःला, तर अर्थातच कुठेतरी तुमचं मन हे गुंतून राहिल्यामुळे मग नकारात्मकतेकडे जाणार नाही. कारण शेवटी कसं आहे बघा, विश्वाची आपण जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांनी पण हे शिकलेलं काही नाही ऐकलेलंही असेल की विश्वाची जी उत्पत्ती निर्मिती आहे ती आपण बिग बँग थिअरी म्हणतो. म्हणजे एका महाविस्फोटातून विश्वाची निर्मिती झाली. आता विस्फोट होणं ही काही सकारात्मक घटना नाही, म्हणजे तर नकारात्मकच घटना आहे. म्हणजे त्या विश्वाची निर्मितीच नकारात्मक घटनेतून झालेली आहे, त्याचा पायाच कुठेतरी नकारात्मक असणार. आणि म्हणून आयुष्यभर आपलं हे काम आहे की त्या नकारात्मकतेला सकारात्मकतेत परिवर्तित करत राहायचं, हेच आपलं काम आहे, आयुष्याचं उद्दिष्ट आहे असं जर आपण मानलं तर मग आपल्याला येणारे ताणतणाव आपण कमी करू शकतो, आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघू शकतो. आणि त्याशिवाय जास्त कंटाळवाणं नाहीतर मग आपण काय करतो, पाट्या टाकत राहतो. म्हणजे एकदा आला आजचा दिवस सरला, कसा एकदा सरेल हे आपण बघत असतो. आणि नाही खरं आहे, हे सगळ्यांकडूनच होत असतं. आणि म्हणूनच कायम मनाला प्रशिक्षण देत राहावं लागतं, कारण कायम त्याचा त्याचा ओघ जो आहे तो निगेटिव्हिटीकडे असतो. आणि त्यामुळे आपल्याला सातत्याने आपल्याला ते प्रवर्तित करावं.
आता असं ज्या वेळेला आपण करतो, सातत्याने परिवर्तित करण्याची जी प्रक्रिया आहे निगेटिव्हिटीतून पॉझिटिव्हिटी, तर त्यासाठी काय करता येऊ शकतं? आपण समस्या म्हटली की आपण नॉर्मली आपला असे प्रकार वृत्ती असते, आपली नैसर्गिक वृत्ती आहे कोणा माणसाची. समस्या म्हटली की आपण पळ करतो. पण समस्या तिथे संधी असते. माझ्या ऍडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्सच्या वर्गात जेव्हा मी शिकवतो तेव्हा मी उदाहरण देतो मुलांना. हे मॅगी नूडल्स, इन्स्टंट नूडल्स नव्हते का भारतात पूर्वी? नूडल्स होते. शेवया आपण अनेक पूर्वीपासून शेवया खातो, पण इन्स्टंट नूडल्स हा जो प्रकार आहे हा नेसलेने भारतात पहिल्यांदा आणला. आता लोकांना याबद्दल काही माहितीच नाही. असं असताना तुम्हाला एखादं उत्पादन जेव्हा बाजारात लॉन्च करायचं असतं, दाखल करवायचं असतं, तर त्यावेळेला तुम्ही ते कसं करणार? त्यासाठी आणि का लोक ऍक्सेप्ट करतील? मुळात आधी त्यांना जे माहितीच नाही ते तुमची वस्तू खायला सुरुवात का करतील, ते कशामुळे करतील? बरं, हा प्रकार आला कुठून? तर जपानमध्ये ज्या वेळेला महायुद्ध झालं त्याच्यानंतर पटकन काहीतरी खायला मला लोकांना खाण्यापिण्याची आवड होती, तेव्हा थोडक्यात आणि कमीत कमी कष्टात आणि वेळेत आणि पैशात काय तयार होईल अशातून टॉप ब्रँडमध्ये त्यावेळेला तिकडे काढला. आता नेसले तिकडे गेलं का जपानमध्ये? ते तिकडे गेले नाही, त्यांनी भारतात सुरू केले. भारतात त्यांनी पाय रोवले आणि हा प्रकार काढला. पण तो लॉन्च करताना त्यांची जाहिरात करण्यासाठी जी थीम काढली होती ना, ती मला त्याच्यात सांगायचं की समस्या तिथे संधी. त्यांनी संधी हुडकली. काय हुडकली? कारण हे कधी आले मार्केटमध्ये? तर 70-80च्या दशकामध्ये लॉन्च केलं गेलं मॅगीचे नूडल्स. त्यावेळेला त्यांनी काय केलं की बहुतेक बऱ्याचशा घरांमधून गृहिणी होत्या, मग त्यांचा सगळा दिवस कसा जायचा? तर सकाळी उठायचं, नाश्त्याचं करायचं, खाणं पिणं, मग आणि मुलांचे डबे भरून द्यायचे, मग सगळं उरलेलं काय असेल घराचं आवरायचं, आपलं जेवायचं आणि परत दुपारी 3-3:30ला थकून विश्रांती घ्यावीशी वाटते. अशा वेळेला मुलं शाळेतून यायची वेळ होते आणि मग भूक करत मुलं आल्यानंतर पुन्हा त्यांना काय मिळतं? ती काही सकाळच्या नाश्त्याची भूक नाही, थोडंफार काहीतरी दिलं तरी चालू शकतो. मग थोडंफार काहीतरी म्हणजे छोटीशी भूक आहे ती भागवायची आहे. वेळ जास्त लागता कामा नये, कष्ट जास्त लागता कामा नये, आणि म्हणून त्यांनी ही थीम निवडली आणि हा जाहिरातीचा केंद्रबिंदू पकडून त्यांनी हे नूडल्स मार्केटमध्ये लॉन्च केले. आणि त्यानंतर आता लोक दुकानात गेल्यानंतर त्याच्यानंतर झालं असं की टॉप ब्रँड सुद्धा भारतात आलं मागावं, पण त्यांना काही पाय रोवता आले नाहीत आणि मॅगीला बाजारातून बाहेर पडून त्यांना शिरकाव करता आला नाही. जे आद्य जनक होते याचे त्यांना सुद्धा स्थान मिळवता आलं नाही इकडे भारतामध्ये. तेव्हा पाय त्यांनी नुसते रोवलेच नाही, तर आपल्यासारखे एखाद्या माणसाच्या आपण दुकानात जातो तेव्हा आपण इन्स्टंट नूडल्स द्या म्हणून मागतो का? आपण मागतो मॅगी. म्हणजे इन्स्टंट नूडलला समानार्थी शब्द मॅगी हा तयार झाला. इतकं त्याची समस्या तिथे संधी, हे जे ब्रीदवाक्य आहे, हे जे प्रिन्सिपल आहे, हे त्यांनी पाळलं आणि म्हणून तुम्हाला जर ताण कमी करायचं असेल तर त्यावर आणि एक उपाय असा आहे की का मेंदूला सतत काम देत राहायचं? कारण नाही तर असं होतं की मेंदूला संवेदना आहे आणि म्हणूनच आपल्याला वेदना होतात. त्यामुळे सगळ्या दुःखाचं जे मूळ आहे ते कुठेतरी मेंदू आहे, हे तितकंच खरं आहे. काय होत असतं? एखादा कोमात गेलेला माणूस बघा, विचार करा, त्याला तुम्ही किती सोया टोचा काही द्या, काय त्याला त्रास होतो, काही जाणवत नाही, कळत नाही, काही कारण त्याचा मेंदूची संवेदना गेलेली असते. त्यामुळे वेदना होत नाही. वेळ देत नाही, तेच पेन संवेदना तिथे वेदना. आणि म्हणून मेंदूला सतत बिझी करायचं. मग काय करायचं? तर समाजातल्या समस्या काही शोधायच्या, सामाजिक समस्या, सामाजिक प्रश्न, त्याच्यावरती काही नवीन स्टार्टअप सुरू करता येतील का? की ज्याने व्यवसाय केला तर तुम्हालाही व्यवसायाच्या संधी मिळू शकतात विद्यार्थ्यांना, आणि एकदा संधी निर्माण झालेल्या लोकांचे प्रश्न सुटतायत म्हटलं की लोक साहजिक आहे तुमच्या मागे यायला लागतात आणि मग प्रसिद्धी, पैसा, यश हे आपोआप तुम्हाला मिळायला लागेल. त्याच्या मागे तुम्हाला धावण्याची गरज होणार नाही, ते तुमच्या मागे. त्याच्यामुळे याच्यासाठी असं काहीतरी करणं गरजेचं आहे. गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे
बऱ्याच आपल्याला असं सांगितलं जातं जेव्हा आपण खूप वैतागलेलं असतो, नैराश्य आलेलं असतं, तर त्यावेळेला आपल्याला असं सांगितलं जातं बाबा रे ध्यानधारणा कर, नामस्मरण कर, किंवा काहीतरी अध्यात्माशी संबंधित असं योग साधना वगैरे करू. पण कसं आहे ना, चुकीचं काही नाही, यात काहीही चुकीचं नाही, अगदी बरोबर आहे. पण मनच ठाण्यावर नसेल तर मनाकरवी तुम्ही हे सगळं कसं करून घेणार, हे कसं साध्य कसं होणार. आणि मग प्रश्न असा पडतो की मग सातत्याने असं का घडत जातं की सारखं काही ना काहीतरी वाईट अनुभव वाटायला येत राहतात, किंवा पॉझिटिव्हिटी आहे पण निगेटिव्हिटी पण आहे, गरिबी आहे पण श्रीमंती आहे, अंधार आहे पण प्रकाशही आहे. मग आपल्याला असं जाणवायला लागतं की हे कुठेतरी असंतुलन आहे का हे. आणि हे सगळं तिची काही आपण म्हणतो सुप्रीम पॉवर, परमेश्वर, ही सगळी ही शक्ती ते का करते. कारण आपण असं ऐकलेलं आहे की परमेश्वर हा कधी निर्माण झालेला नाही आणि तो कधी लयालाही जाणार नाही, हे आपण ऐकतो. हा सुद्धा पुन्हा एकदा शास्त्रीय सिद्धांतच आहे. द एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू द अदर. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की ऊर्जा निर्मिती प्रकल्प, तर त्यात खरोखरच आपण ऊर्जेत निर्मिती करत असतो का? नाही. आपण खरं तर काय करत असतो, औष्णिक ऊर्जा प्रकल्प असते, ऊर्जा हीट होते, हीट एनर्जी बी कन्वर्ट इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर. जलविद्युत तिची गतीमुळे, पाण्याच्या गतीमुळे आलेली जी ऊर्जा आहे ती ह्या ऊर्जेत रूपांतरित करतो, किंवा अणुऊर्जेचंही तसंच आहे. त्यामुळे एका ऊर्जेच्या स्वरूपातून दुसऱ्या ऊर्जेच्या स्वरूपात परावर्तित होत असते. म्हणजे ऊर्जा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता का? तर नाही. ती वाहत राहते. वाहणं हा तिचा गुणधर्म आहे, आणि वाहत असताना ती काहीतरी कार्य करते. वर्क विल हॅपन. मग व्हेनेवर देर इज वर्क, जेव्हा काही कार्य घडतंय त्यावेळेला त्याला गती असणार. आणि मग ही गती राखायची असेल तर आपल्याला माहिती आहे, पाणी वरच्या पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहतं. एकाच पातळीत ठेवलं तर पाणी वाहणारच नाही. त्यामुळे पाणी जर वाहायला हवं असेल तर तुम्हाला हे असंतुलन गरजेचं आहे. प्रवास, विजेच्या प्रवासही तसंच आहे. पोटेन्शियल बॅलन्स असल्याशिवाय करंट विल नॉट टेक प्लेस. तर त्यामुळे कुठेतरी हा असंतुलनातून संतुलन साधणं जे आहे ते घडत असतं, आणि त्याच्यावर हे जग चाललेलं आहे. म्हणजे आता उदाहरण बघा, काही ट्रस्ट असतात सामाजिक काम करणारे, तर ते गरीब विद्यार्थ्यांना शिकायचं असेल तर त्यांना मदत करतात, किंवा दान केलं जातं. पैसा फिरत राहतो. पैसा ही जर ऊर्जा आहे, लक्ष्मीचं स्वरूप आहे, तर तो फिरत राहतो. आणि यालाच आपण अर्थशास्त्रात इकॉनॉमी किंवा सर्क्युलर इकॉनॉमीच्या वगैरे ज्या आज आपण गोष्टी करतो, तर हे काय आहे, शेवटी अर्थशास्त्र आहे. म्हणजे तिथे सुद्धा हे अध्यात्म आणि हे शास्त्र हे एकमेकांशी निगडित आहे. आता याच्यामध्ये अजून गणिताच्या जर अँगलने, पर्स्पेक्टिव्हने, दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर ही जी सकारात्मकता आणि नकारात्मकता आहे, ज्याला आपण पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी असं म्हणतो इंग्लिश. ओके. तर पॉझिटिव्ह इन्फिनिटी आणि निगेटिव्ह इन्फिनिटी ह्यांची बेरीज केली तर काय उत्तर येईल, तर 0. बरोबर. पॉझिटिव्ह इन्फिनिटी आणि निगेटिव्ह इन्फिनिटी यांची बेरीज केली तर 0. आपण असं म्हणतो की 0 म्हणजे काही नाही, पण खरं तर 0 म्हणजे अनंत आहे. कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आहे इन्फिनिटी आणि निगेटिव्ह इन्फिनिटी पण आहे. सगळं काही सामावलेलं आहे. म्हणून एका अर्थाने 0 हे त्या परमेश्वराचं स्वरूप आहे. दुसरी तिसरी मध्ये असेल मी तेव्हा गणित, ज्या वेळेला गणितात हा नियम शिकवला गेला की शून्याला कशानेही भागलं की उत्तर 0 येतं. आणि त्याचबरोबर हे सांगितलं गेलं की कोणत्याही संख्येला जर 0ने भागायला गेलं तर ते निरर्थक आहे, मिनिंगलेस. मला काही कळलं नाही, आणि त्याला भागल्यावर 0 येतं तर त्याने याला भागल्यावर 0 काय येऊ नये.
किंवा काहीतरी वेगळे येईल, निरर्थक कसं असू शकेल उत्तर. मग मी विचारलं म्हणजे शिक्षकांना, मला शिक्षकांनी सांगितलं तू मूर्ख आहे. पण जर आपण त्याचं उत्तर जर शोधायचा प्रयत्न केला तर साधं आहे. आपण तिळाचे लाडू खातोय, साधा छोटासा तीळ घ्या आणि हिमालयातला एक पर्वत घ्या. त्या तिळाने हिमालयाच्या पर्वताचे तुकडे करायला गेला तर होतील का? शेवटी हिमालय शिल्लक राहणार. म्हणजे इतक्या मोठ्या संख्येला इन्फायनाइटली बिगर जे अनंत शून्य आहे त्याला जर तुम्ही कोणती संख्या जी छोटीशी नगण्य आहे जर भागायला गेला तर उत्तर शून्यच आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही हिमालयाचा पर्वत उचलून जर तिळाचे तुकडे करायचे असं म्हटलं तर ते खरखरच मिनिंगलेस आहे, निरर्थक आहे. म्हणून ते निरर्थक आहे. तेव्हा हे सुद्धा बृहदारण्यकातल्या 5व्या अध्यायातल्या एका श्लोकात आपल्याला कधीच सांगून ठेवलेलं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते. पूर्ण नव्हतं का पूर्णातून पूर्ण मला केलं तरी उत्तर पूर्णच येणार. आणि ते पूर्ण म्हणजे काय तर हे शून्य. त्यामुळे शेवटी मला जाता जाता मी एकच सांगेन की जर तुम्हाला आयुष्यातला ताण कमी करायचा असेल, समस्या तर आपण कमी करू शकतो, ते आपल्या हातात नाही. आपण कमी करू शकतो फक्त ताण मनाचा. तर तो ताण कमी करण्यासाठी काय करता येईल तर आयुष्याचं इंजिनियर आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. म्हणजे आता हे जे सांगितलं तेच ही कशी एक्सटर्नल फोर्सेस आपल्या मनावर ऍक्ट होत आहेत लक्षात घ्या, कसे कार्य करत आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यापासून वेगळं राहायचा प्रयत्न करा. मी येणार जाणार चालूच राहणार आहे. आता मी जरी पीएचडी असतो सांगते माझी एवढं करून दिली समजा पुढच्या जन्मात काय उपयोग आहे त्या पीएचडीचा, काय नाही, मला परत ज्युनियर पीएचडीचा जायचं. त्याच्यामुळे ही येत जात राहणार आहे हे याचा काही अर्थ नाही. आणि म्हणून अनेकदा मी असं विनोदाने म्हणतो, प्रसाद सर आहे तिकडे आमच्या अनेकदा याच्यावर चर्चा वाटते, एका वाक्यातली जर व्याख्या आयुष्याची काय एका शब्दातली बघितली आपण महासमस्या, एका वाक्यातली जर व्याख्या सांगायची झाली तर टाइमपास मिळले TPTD. ह्या अँगलने जर तुम्ही आयुष्य घ्यायला लागलं तर तुम्हाला आयुष्याचा ताण येणार नाही. पण याचा असा अर्थ नाही की आयुष्यात टाइमपासच करा. शेवटी आयुष्याच्या जो काही तुम्ही जमाखर्च मांडाल, बॅलन्स शीट मांडाल, त्यामध्ये तुमच्या बॅलन्स शीटमध्ये आयुष्यात खूप काही केलेलं असलं पाहिजे. ह्याचं तुमच्याकडेच मनाला लोकांना दाखवण्यासाठी नाही. म्हणजे आता एक माझे मित्र आहे पत्रकारितेतले, आता सरांनी जे सांगितलं पॉडकास्ट स्पॉटिफाय अमुक तमुक यूट्यूब, ते म्हणाले की मला एकदम असंच आमच्या गप्पा चालू होत्या, मला म्हणाले की हो मला नाही बाबा जमत असं तुझ्यासारखं लोकांकडून सारख्या टाळ्या वाजवून कौतुक करून घे. तर म्हटलं हे मी टाळ्या वाजवून किंवा कौतुक करून घेण्यासाठी किंवा स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी करत नाही, या कारणासाठी करतो की सतत आपण ज्या वेळेला कधीतरी नैराश्य येतच असतो, प्रत्येकाला येतो. आज मी हेकडे बोलतोय पण मला कधी येत नाही का, असं नाही. अप्स अँड डाऊन्स आयुष्यात प्रत्येकाच्या असतात. पण ज्या वेळेला आपला आयुष्याचा खालचा काळ सुरू असतो त्यावेळेला आपणच आयुष्यात काही खूप अचिव्हमेंट ज्या करून ठेवलेल्या आहेत त्याच्याकडे जर आपण स्वतःचीच नजर वळवली बघितलं तर नाही मी हे करू शकतो आणि नैराश्यातून बाहेर पडायला हे मीच केलेलं आहे किंवा मला करता येतो, याचा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून गोष्टी सातत्याने करत राहायच्या. तेव्हा माझ्या संवादाच्या शेवटी आता कसं आहे, मी जिओटेक्निकल इंजिनियर शेवटी तुम्ही पानवाल्याला एखादी गोष्ट विचाराल तर तो पानाच्या भाषेत सांगेल, चुना काल या भाषेत तो काहीतरी तुम्हाला तत्वज्ञान सांगेल. असं जाता जाता माझ्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंगच्या भाषेत सांगायचं झालं तर आयुष्य कसं जगायचं तर इमारतीच्या पायासारखं जगायचं, फाउंडेशनसारखं. काय करता येईल फाउंडेशन तर ते स्वतः लोड घेतच नाही, ते इमारतीकडून लोड घेतं आणि खालच्या दगडाला किंवा मातीला देतं.
पण त्याच वेळी ते इमारतीला आधार पुरवत असतं. तेव्हा या पद्धतीने आपण जगत राहायचं, आपण जवळ घ्यायचं नाही. आणि आपल्या आयुष्यातला खालचा दगड किंवा माती कोण जर असेल त्याला आपल्याला हे वजन पास ऑन करायचं आहे, तर तो देव आहे. आणि हे सगळं बदलतं राहणार आहे, कशाला टेन्शन ते पास ऑन करून टाका स्पेसेस. आणि पुढेतरी मी असं एका कथेमध्ये वाचलंही होतो की तुमच्या जर समस्यांवरती तुम्हाला बाहेर थोडा ताण कमी करायचा असेल तर तुमची समस्या अशी जमिनीवर ठेवा, लिफ्ट पकडा, 32व्या मजल्यावर जा आणि समस्येकडे बघा किती लहान दिसते ती. असं केलं की हळूहळू वरून बघितल्यानंतर तुमची समस्या तुम्हाला करत येते. म्हणजे नासाचा एक व्हिडिओ मी बघितला होता की 1 जानेवारी एका वर्षीच्या 1 जानेवारीला त्यांचं यान सुटतं आणि विश्वभ्रमणावर निघतं आणि मग आपल्या विश्वमालेतून बाहेर पडतो, त्याच्यानंतर अनेक विश्वमालांमधून बाहेर पडतं. असं करत करत 50,000 प्रकाश वर्ष ते बाहेर जातं आणि परत येतो. परत ज्या वेळेला येतो त्यावेळेला अगदी एवढीच ठिपक्या एवढी पृथ्वी दिसत असते. मग हळूहळू ते मोठी होत जाते. मग त्याच्यात अमेरिकेचा किनारा दिसायला लागतो आणि त्या किनाऱ्यावर उभी असलेली एक छोटीशी मुलगी. म्हणजे आपलं स्थान या विश्वात इतकं नगण्य आहे तर आपल्या समस्या त्या काय असणार आहे, या अँगलने जर त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला त्याच्यावरती उपाय शोधणं आणि त्याच्यातून बाहेर पडणं कमी होईल, सोपं जाईल. आणि एवढंच सांगतो मी. आणि आजच्या जागतिक मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्या ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.